The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by Pooja Prasoon presents a unique podcast show, Beyond Brilliance, exploring the essence of remarkable minds. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य ज्यांच्या जगण्याचा हिस्सा होता, असा खाकी वर्दी मागचा माणूस, कलाप्रेमी, लेखक, मानसशास्त्र तज्ञ, ज्यांना जगण्याचा पासवर्ड सापडलाय असे रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीतारामजी कोल्हे यांचे विचार मंथन आज आपण ऐकणार आहोत. 32 वर्ष पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असतानाच वेगवेगळ्या समस्या, गुन्हेगार आणि गुन्हेगारी वृत्ती तसेच त्यांच्या मानसिक आणि भावनिक पातळीवरचा अभ्यास या विषयावर डॉक्टर कोल्हे यांनी संशोधन करत PhD मिळवली. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, राष्ट्रपती पदक अशा अनेक सन्मानांचे मानकरी पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर कोल्हे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रतिकात्मक आणि सकारात्मक हे 2 विचार समाजात रुजवण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. सुचण्याची प्रतिभा विकसित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न, सुचण्याची प्रगल्भता, माणूसपणाचा आणि समाधानाचा एक वेगळा पैलू आज जाणून घेऊया. सो लेट्स डाइव्ह इन द पॉडकास्ट. नमस्कार, मी डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर. मी पासवर्ड सुचण्याचा हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याबद्दलची संकल्पना काय आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे. पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकामध्ये सुचणे अतिशय छोटीशी संकल्पना मांडलेली आहे. एखाद्या प्रसंगी जो मनात पहिला विचार येतो त्याला आपण सुचणं असं म्हणतो. सुचण्याचा हे प्रत्येकाला सुचत असतं कोणत्या ना कोणत्या प्रसंगी. तर या पुस्तकामध्ये सुचण्याची संकल्पना, सुचण्याचं सायन्स काय आहे, सुचण्याचे प्रकार काय आहेत, सुचण्याचे कोणते घटक आहेत, सुचण्याचे भाग कोणते आहेत, सुचण्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं अडथळा निर्माण होतो, आपल्याला सुचण्याचं प्रमाण कसं मोजायचं, आपलं जर सुचण्याचं प्रमाण कमी असेल तर त्याचा वेग कसा वाढवायचा, समजा आपल्याला सुचलं नाही पण आपल्या बाबतीत जर दुसऱ्याला सुचलं तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो का, तसेच एखादी गोष्ट आपल्याला सुचली आणि कृती केली नाही त्याचे परिणाम काय होतात, तर या सर्व गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये मी केलेला आहे. शिवाय सुचण्याच्या प्रमाणात जर वाढ झाली, सुचणं जर प्रगल्भ झालं तर कुठल्या कुठल्या ग्रुपला, कुठल्या कुठल्या गटाला त्याचा फायदा होऊ शकतो. जसं विद्यार्थी असेल, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किंवा करिअरच्या टप्प्यावर असणारी मुलं असतील, कुटुंबातील सदस्य असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, सेलिब्रिटी असतील, सर्वच स्तरातील व्यक्तींना या सुचण्याचा कसा फायदा होऊ शकतो याचा देखील उहापोह या पुस्तकामध्ये मी केलेला आहे. आणि दिसायला अत्यंत छोटीशी संकल्पना आहे. आपल्याला जर उदाहरण दिलं तर लक्षात येईल की समजा आपल्याला एखादी गोष्ट सुचली आहे पण त्याची कृती केली नाही. भले ती कृती न करण्यापाठीमागचं काही गोष्ट असू शकते. माझं स्वतःचं एक उदाहरण देतो की मी 2001ला सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असताना त्या ठिकाणी 2001 मध्ये एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. शिवाजी चौक जिथून 3 रस्ते जातात, एक शिर्डी रस्ता, एक संगमनेर रस्ता आणि नाशिक रस्ता, त्या ठिकाणी काही संघटनेचे पदाधिकारी प्रतिकात्मक आंदोलन, प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी चौकामध्ये बसले. त्याच्यामध्ये फक्त 10 ते 11 लोक होते, एक अध्यक्ष आणि 7-8-10 कार्यकर्ते. त्या ठिकाणी मी पोहोचलो. माझ्यासोबत एक 5-6 पोलीस अंमलदार होते. त्यांनी त्या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्या ठिकाणी मीडियाला बाईट दिल्या, फोटोग्राफी झाली. तशा अर्थाने पाहिलं तर ते आंदोलन त्या ठिकाणी संपलेलं होतं. परंतु त्यांनी थोडंसं एक स्टंट म्हणून एक 10 मिनिट अजून बसू द्या आणि निवेदन तहसीलदार साहेबांना इथेच आम्हाला देऊ द्या असं त्यांनी सांगितलं. मला ऍक्च्युली त्यावेळेस सुचलं होतं
की आपण आता यांची जी काही निषेध व्यक्त करण्याची कृती ती संपलेली आहे, यांना आपण ताब्यात घेऊया, पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि जुजबी जी कारवाई असते अपेक्षित नियमानुसार ती करू. परंतु त्यांचे माझे दैनंदिन संबंध होते आणि त्यांचे ते म्हणणं मला वाटलं थोड्या वेळासाठी मी ते मान्य केलं. परंतु ही बातमी 5 ते 10 मिनिटात वाऱ्यासारखी सिन्नर शहरामध्ये पसरली. 10 मिनिटांमध्ये तिन्ही रस्ते पूर्ण ट्रॅफिकने जाम झाले. काही शहरातील लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि मात्र परिस्थिती विपरीत झाली. अल्प पोलीस आणि मोठा समुदाय आणि त्यावेळेस मात्र ही जाळपोळ सुरू झाली, दगडफेक सुरू झाली आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणणं मात्र कठीण झालं. अशा प्रसंगी मला जे सुरुवातीला सुचलं होतं, कृती जर मी केली असती तर कदाचित हा फार मोठा अनर्थ, फार मोठा परिणाम तो टळला असता. अशा प्रकारे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सूचना किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरची कृती करणं किती महत्वाचं आहे या गोष्टींचा उहापोह या पुस्तकात मी केलेला आहे. शिवाय हे पुस्तक मी का लिहिलं, का मला हे पुस्तक लिहावं असं वाटलं किंवा ही संकल्पना कशी सुचली. ज्यावेळेस माझा सुरुवातीचा काळ, मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुण्यामध्ये शिकण्यासाठी गेलो, अत्यंत हलाखीचा आणि संघर्षाचा काळ होता. या संघर्षाच्या कालावधीमध्ये मला असं जाणवत होतं की जरी संघर्षाचा काळ होता, विविध गोष्टी मी करत होतो, संगीत आहे, नाटक आहे, अभ्यास आहे, कॉलेज आहे, तरी देखील माझं आजच्यापेक्षा उद्याच्या दिवसामध्ये काहीतरी प्रगती होत होती आणि ती प्रगती दिवसेंदिवस प्रगतीचा ग्राफ वाढत चाललेला होता. शिवाय ज्या प्रसंगी माझ्या हातून काहीतरी चूक होण्याची शक्यता जाणवत होती त्या प्रसंगी मला कोणीतरी सावरतंय. थोडा स्पिरिच्युअल बेस असल्यामुळं देव माझ्या पाठीमागे आहे का की काय, उगीच असं काहीतरी भ्रामक मला थोडंसं वाटायचं. पण पुढे जसं माझ्या व्यक्तिमत्वाला निखार येत गेला आणि माझी प्रगती होत गेली, त्यानंतर मी एमपीएससी मधून सिलेक्ट देखील झालो PSI पदावर. त्यानंतर मुलांच्या बाबतीत त्यांचे देखील तसंच होत गेलं. मग माझ्या लक्षात आलं, मी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न केला, सिंहावलोकन केलं स्वतःचं आणि मग मला असं जाणवलं की माझ्यात असं काहीतरी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय. मी त्याचा जास्त खोलवर जास्त शोध घेण्याचा प्रयत्न केला. मला जाणवलं की मला योग्य वेळी योग्य गोष्ट सुचते आणि त्या सुचण्याच्या कृतीमुळे दिवसेंदिवस हा ग्राफ वाढत चाललेला आहे. ती सूचना का सुचतं, त्या सुचण्यासाठी काय नेमकं आहे, ह्या गोष्टी मी शोधल्या आणि त्यामुळे मला वाटलं की जर याचा एवढा बेनिफिट जर आपल्याला झाला आहे, आपल्या कुटुंबाला झाला आहे, तर हा सर्व समाजाला, सर्व थराच्या ग्रुपला त्याचा फायदा व्हावा म्हणून मला हे पुस्तक रूपाने लिखित स्वरूपात मांडण्याची उर्मी निर्माण झाली आणि त्याप्रमाणे मी कृती केली. राहिलं पुस्तकाचं नाव, पासवर्ड सुचण्याचा. असं का ठेवलं? आपण संगणक जर आपण पाहिलं तर समजा माझा संगणक आहे आणि दुसऱ्याला त्याच्यावर काम करायचंय, जोपर्यंत त्याच्यामध्ये संगणकामध्ये प्रवेश कसा करायचा त्याचा पासवर्ड मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या संगणकामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि सूचना कसं असावं, सूचनाचं प्रमाण कसं वाढावं, या सूचनाच्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी मला समजल्या. त्याचं मला एक सूत्र सापडलं, त्याचा एक पासवर्ड मला सापडला, म्हणून मी या पुस्तकाचं नाव सूचनाचा पासवर्ड असं दिलेलं आहे. सूचनाची पुढे की सूचनाचं सायन्स नेमकं काय आहे, संकल्पना मांडली. आता सायन्स एक अभंग मी पूर्वी ऐकलेला होता, मन बुद्धीची कातरी राम नामे सोनी चोरी. त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी यांचे एकत्र मिलाप त्या अभंगामध्ये दाखवलेला आहे. मी देखील या सायन्सचा विचार केला की कसं सुचतं नेमकं. तर मनामध्ये पहिल्यांदा जो विचार येतो त्याचे सिग्नल्स मेंदूपर्यंत जातात, मेंदू त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करतो आणि पुन्हा आपल्याला तो सिग्नल्स आपल्याला मनामध्ये पाठवतो की आता असं तुला कृती करायची आहे. या सायन्स प्रमाणे आपली सगळी कृती होत असते. सुचण्याचं ही सूचना माझ्यात आहे, इतरांच्यात नाही का? तर सूचना ही अंगीभूत कौशल्य आहे, ते सर्वांमध्येच ते सूचण्याचं कौशल्य असतं. तरी पण
एखाद्याला लवकर सुचतं, एखाद्याला उशिरा सुचतं, एखाद्याला सुचलं तर कृती होत नाही. असं का होतं? त्याचं कारण असं असतं की त्या सुचण्याचं प्रमाण एखाद्यामध्ये कमी असतं, सुचण्याचा वेग कमी असतो. आणि हे जर सुचणं विकसित झालं, त्याच्यात जर प्रगल्भता आली, तर आपल्या वागण्या बोलण्यात बदल होतो, समाजामध्ये आपलं स्थान बदलतं, आपल्याबद्दलचं एक रिस्पेक्ट समाजामध्ये वाढतो आणि दिवसेंदिवस आपली सगळ्याच अर्थाने प्रगती होती. आपल्याला सुख, दुःख, आनंद, विविध प्रकारच्या भावना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला योग्य ते निर्णय घेण्याची प्रक्रिया या गोष्टीमुळे सुचते. योग्य वेळी कशी करावी ते देखील आपण या गोष्टीमुळे करतो. मग हे सुचणं एखाद्यामध्ये कमी असतं, एखाद्यामध्ये जास्त असतं, एखाद्याचा सुचण्याचा वेग चांगला असतो, एखाद्याचा कमी असतो. असं का असतं? तर ते शोधून काढताना मला जाणवलं, सुचण्याचा वेग किंवा सुचण्याची प्रगल्भता वाढण्यासाठी, योग्य होण्यासाठी सुचण्याचे काही घटक आहेत. ते 10 घटक याच्यामध्ये मी पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, आत्मबल असेल, छंद, संगीताचा आनंद घेण्याची कला असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, या सर्व बाबी, वेळेचे व्यवस्थापन आहे, भावनांक आहे, अशा 10 गोष्टींचा मी या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे. शिवाय या पुस्तकामध्ये एक सायकोमेट्रिक टेस्ट आपण दिलेली आहे. 5 पॉइंट लिकर्ट स्केल, रेटिंग स्केल त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये आपला स्कोर, त्याच्यामध्ये आपण स्वतःचा स्कोर स्वतः ही टेस्ट करून काढू शकतो. जर तो स्कोर 135 च्या डबाव आला तर तुमचं सुचणं उच्च प्रतीचं आहे. तुमचा स्कोर समजा 84 पर्यंत आला, 85, तर तुमचा सुचण्याचं प्रमाण मध्यम आहे. आणि 84 च्या खाली जर तुमचा सुचण्याचा स्कोर आला तर सुचण्याचं प्रमाण तुमचं कमी आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. ती कशी करावी त्याचा देखील मी या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे. याचे छोटे मोठे परिणाम कसे होतात एक एक्झाम्पल मी दिलेलंच आहे. पण या व्यतिरिक्त अजून 1-2 एक्झाम्पल मी या ठिकाणी देऊन या सुचण्याच्या पासवर्डच्या पुस्तकाचा ओव्हरव्ह्यू आपल्याला संपवतो. त्याच्यामध्ये फॉर एक छोटं एक्झाम्पल द्यायचं आहे. आपण एखाद्या कार्यालयामध्ये काम करतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा कामाचा बऱ्यापैकी लोड असतो, वेळेत पोहोचणं गरजेचं असतं. पण आपण घरून निघताना, ब्रश करताना आपल्याला वाटलं, सुचलं की आपल्याला बाहेर शिकणाऱ्या मुलाला RTGS नी पैसे पाठवायचे आहे. त्यावेळेस आपण ब्रश करता करता लक्षात येतं आपल्याला काय जाताना आपल्याला चेकबुक घ्यायला पाहिजे. नेमकं असं होतं, ब्रश करतो, आंघोळ करतो, पूजापाठ करतो, आपण घाईघाईत निघतो आणि ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना लक्षात येतं आपण चेकबुक घ्यायचं विसरलेलो आहे. त्यावेळेस मात्र ऑफिसमध्ये देखील महत्वाची कामं असतात आणि अशा वेळी शेवटचा दिवस असल्यामुळं RTGS नी पैसे पाठवणे देखील महत्वाचे असतात. गोष्ट दिसते छोटी, पण त्यावेळेस आपल्याला परत गाडी घरी घेऊन जाणे, चेकबुक परत घेणे, परत बँकेत जाणे, RTGS करणे आणि ऑफिसला जाणे, हा जो मनस्ताप सहन करावा लागतो, तो जर सुचलं त्याच वेळी जर ते पासबुक आपण आपल्या बॅगमध्ये टाकून ठेवलं असतं ब्रश करणं संपल्यानंतर लगेच, तर हा मनस्ताप टाळला असता. छोटी गोष्ट झाली. पण मोठ्या गोष्टी किंवा महत्वाच्या गोष्टी ज्याची फार कालावधीपर्यंत तो मनावर प्रभाव करतं, मनामध्ये पेनिट्रेट होतं, अशा पण गोष्टी माझ्या स्वतःचं अजून एक एक्झाम्पल देतो की मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुण्याला MSc करत असताना, MPC करत असताना माझे गाव ते पुणे असे मी बसने जायचो. माझी चुलत भाऊजाई जी तिच्या भावाच्या गावी शिफ्ट झालेली होती, वाडेगाव या ठिकाणी. बरेच कालावधी मी तिला भेटलो नव्हतो म्हणून मी गावाकडून पुण्यासाठी जायला निघालो आणि वाडेगाव या ठिकाणी ड्रॉप झालो. तिच्या घरी गेलो तर त्या ठिकाणी मला दिसलं की माझ्या भाऊजीची मोठी मुलगी म्हणजे पुतणी त्या ठिकाणी येऊन डिलिव्हरी झाली होती, लहान बाळ होतं. अचानकपणे त्या सर्व कुटुंबाने आनंदात मला अण्णा म्हणायचे सर्व, माझ्या हातामध्ये ते बाळ दिलं. परंतु माझी परिस्थिती अत्यंत, मला काय करावं ते सुचत नव्हतं. कारण वाडेगाव ते पुणे यासाठी तिकिटासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच पैसे माझ्याकडे होते. त्याच्या व्यतिरिक्त फक्त 1 रुपया माझ्याकडे होता. आणि मला सुचलं अशा संघर्षाच्या काळात करिअरच्या टप्प्यावर जात असताना आपण शगुन म्हणून त्या बाळाच्या हातात 1 रुपया
द्यावा हे मला सुचलं आणि मी ती कृती केली. ह्या घटनेला ही 1989ची घटना आहे. आज 25 वर्ष ह्या घटनेला झाले, तरी ती माझी भाऊजाई सर्व नातेवाईकांना अतिशय भरभरून सांगते की अण्णांची परिस्थिती त्यावेळेस अत्यंत हलाखीची होती, तरी देखील अण्णांनी माझ्या नातवाच्या हातावर 1 रुपया का होईना ठेवला. ही कृती 25 वर्षे त्यांच्या मनामध्ये घर करून गेली, माझ्या मनामध्ये देखील ती करून आहे. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीचे दुर्गामी परिणाम चांगले आणि वाईट होत असतात. गोष्ट जरी छोटी असली, साधी असली, तरी त्याची चुकलं त्रैशल्य पश्चाताप मनामध्ये राहतो आणि योग्य कृती झाली तर त्याचा आनंद आणि एक प्रकारचं समाधान मनामध्ये मिळतं. त्यासोबतच आपली प्रगती होते, योग्य दिशा मिळते, आपल्या जीवनाला आकार येतो आणि आपलं जीवन ह्या अर्थाने बदलून जातं. म्हणून ही गोष्ट छोटी दिसत जरी असली सूचना, तरी ते सूचना किती महत्वाचं आहे या बाबतीतलं उहापोह या सूचनेच्या पासवर्ड या माझ्या पुस्तकामध्ये मी केलेला आहे. सर्व वाचकांना नम्र विनंती आहे, या छोट्याशा संकल्पनेवर मी अगदी सायंटिफिक पद्धतीने यामध्ये जवळजवळ 16 प्रकरणांचं हे पुस्तक झालेलं आहे आणि अतिशय वाचनीय उपयुक्त असं हे पुस्तक असल्याने माझी सर्व वाचकांना विनंती राहील की आपण आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी, ही संकल्पना समजून घेण्यासाठी, आपल्या स्वतःच्या सूचना प्रगल्भ करण्यासाठी, त्याचा वेग वाढवण्यासाठी आपण या पुस्तकाचं वाचन करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन करतो. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.